दुबई. दुबई म्हणजे स्वप्नातील शहर, दुबई म्हणजे सोन्याची खाण आणि दुबई म्हणजे आधुनिक स्वर्ग. त्यामुळे दुबईला जगात आधुनिक नंदनवन म्हणतात. त्यासोबत दुबईची आणखी एक ओळख म्हणजे हे शहर जगातलं सगळ्यात सेफेस्ट शहर. असं शहर ज्या शहरावर तंत्रज्ञान आणि कायद्याचा असा पायंडा आहे की गुन्हेगारीला कुठे वावच उरत नाही. साधे खिशातून पडलेल्या पाकिटापासून ते मौल्यवान दागिन्यांपर्यंत सगळं काही सुरक्षित असतं. प्रत्येक ठिकठिकाणी असलेले कॅमेऱ्यांचे जाळे गुन्हेगाराला पळायच्या जागात सोडत नाही. त्यात शिस्तबद्ध पोलीस दल आणि कडक शिक्षांमुळे निर्माण झालेला धाक हेच इथल्या शांततेचं सगळ्यात मोठं गुपित आहे. मात्र याच शांत नंदनवनाला नुकत्याच सुरू झालेल्या अमेरिका इराण युद्धाच्या ठिणगीनं हादरवून सोडलंय. फेब्रुवारी 2026च्या अखेरीस सुरू झालेल्या या संघर्षात इराणनं प्रत्युत्तरामध्ये दाखल केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी थेट दुबईच्या दारात धडक दिली आहे. ज्या शहरानं कोणत्याच युद्धात झळ सोसली नव्हती तिथं आजच्या घडीला बाजार उठताना दिसतोय. या शांत आणि स्वर्ग मानणाऱ्या ठिकाणचा घेणं नसताना बाजार कसा उठला, अमेरिका इराण इस्रायल युद्धात दुबईचं काय नुकसान झालं, याच गोष्टींची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे जगाच्या नकाशावर ज्या शहराला नंदनवन म्हटलं जायचं ते दुबई शहर आज 2026च्या सुरुवातीला का अशा भीषण युद्धाच्या आगीत होरपळत आहे ज्याची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सगळ्यात अगोदर आपण या युद्धात देणं घेणं नसताना इराणने दुबईचा बाजार का उठवला या प्रश्नाकडे जाऊया. इराणने दुबईवर केलेले हे हल्ले केवळ लष्करी कारवाई नव्हत्या, तर ते एक प्रकारचं स्ट्रॅटेजिक ब्लॅकमेलिंग किंवा अमेरिकेवर टाकणारं दबाव तंत्र होतं, ज्याचा मुख्य उद्देश जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मोडणे हा होता. लष्करी विश्लेषकांच्या मते इराणला हे ठाऊक होतं की दुबई हे जगातील सगळ्यात महत्वाचं व्यापार, पर्यटन आणि विमान वाहतुकीचं केंद्र आहे. त्यामुळे जर या शहराला जखम झाली तर त्याचे पडसाद संबंध जगात उमटतील आणि वेस्टर्न साइड या राष्ट्रांवर युद्ध थांबवण्यासाठी दबाव येईल. म्हणूनच हे हल्ले करण्यात आले. यातला हल्ला करण्याचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे युएई मध्ये असलेले अमेरिकेचे एअरबेसेस आणि तिथली पाश्चिमात्य उपस्थिती. जर युएई सरकारने युद्धात तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती आणि आपली जमीन इराणवर हल्ला करण्यासाठी वापरू दिली जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं, तरीही इराणच्या IRGCला असं वाटलं की अमेरिकेची इंटेलिजन्स यंत्रणा आणि शस्त्र पुरवठा याच भागातून होत आहे. इराणने वारंवार इशारा दिला होता की जर इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पावर किंवा लष्करी तळांवर हल्ले केले तर इराण अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांना आणि त्यांच्या आर्थिक हितसंबंधांवर हल्ला करेल. दुबई हे अमेरिकन नागरिकांचं आणि मोठ्या पाश्चिमात्य कॉर्पोरेट कंपन्यांचं घर असल्यामुळे इराणसाठी ते एक सॉफ्ट टार्गेट बनलं, जिथं कमीत कमी ताकदीनिशी जास्तीत जास्त जागतिक खळबळ उडून देता येत होती. त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अब्राहम अकॉर्ड्समुळे इस्रायल आणि युएई यांच्यात निर्माण झालेले जवळचे संबंध. इराणला नेहमीच असं वाटत आलंय की इस्रायलने आखाती देशांशी केलेले करार हे इराणला चारही दिशांनी घेरण्यासाठी रचलेली स्ट्रॅटेजी आहे. त्यात दुबईत वाढलेली इस्रायली पर्यटकांची संख्या आणि दोन्ही देशांमधील वाढता व्यापार इराणच्या डोळ्यात आधीपासूनच खुपत होता. म्हणूनच जेव्हा युद्धाची ठिणगी पडली तेव्हा इराणने दुबईवर मिसाईल टाकून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की इस्रायलची मैत्री करणं कोणत्याही अरब देशासाठी सुरक्षित नाहीये आणि इस्रायलच इराण डोम म्हणून दुबईला वाचू शकणार नाही असा त्यांनी इशारा दिला होता. त्यामुळे इराणने दुबईवर हल्ला करून सगळ्या दुबईचा बाजार उठवून ठेवला. आता हा इराणने दुबईचा बाजार कसा उठवला हे बघूया. 28 फेब्रुवारी 2026ची ती रात्र दुबईच्या इतिहासात काळा डाग ठरली. जेव्हा ऑपरेशन इपिक फ्युरी आणि इराणच्या ऑपरेशन शहीद या दोन ऑपरेशन्समुळे संपूर्ण आखाती भागात मिसाईलचा वर्षाव झाला. युएई सरकारनं वारंवार जाहीर केलं होतं की ते या संघर्षात तटस्थ राहतील आणि आपल्या भूमीचा वापर कोणत्याही युद्धासाठी होऊ देणार नाही. तरी इराणने दुबईला आपलं सॉफ्ट टार्गेट बनवलं. त्या भयान रात्री जेव्हा शेकडो ड्रोन्स आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र दुबईच्या आकाशात दिसली तेव्हा शहराची अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा हॅड आणि पॅट्रियट सक्रिय झाली. पण या हल्ल्यांची तीव्रता इतकी प्रचंड होती की काही क्षेपणास्त्र शहराच्या मध्यवर्ती भागात कोसळली. दुबईचा सर्वात मोठा अभिमान असलेल्या पाम जुमेरा या मानवनिर्मित आलेल्या बेटावर जेव्हा ड्रोन हल्ले झाले तेव्हा तिथे असलेल्या आलिशान रिसॉर्ट्समध्ये राहणारे पर्यटक जीवाच्या आकांतानं सैरावैरा धावू लागले. जगातील सगळ्यात महागड्या हॉटेल्सपैकी एक असलेल्या फेअरमाउंट द पामच्या वरच्या मजल्यांवर झालेला भीषण स्फोट आणि त्यानंतर लागलेली आग ही दुबईच्या कोसळणाऱ्या प्रतिमेची पहिली मोठी खूण होती. ज्या बुर्ज अल अरबच्या 7 स्टार हॉटेलचं गुणगान जगभर गायलं जायचं त्याच्या जवळ मिसाईलचे अवशेष पडल्यानं सगळ्या परिसरात भीतीचं सावट पसरलं. हे हल्ले केवळ लष्करी तळांना लक्ष्य करणारे नव्हते, तर ते दुबईच्या विश्वासावर केलेले वार होते. ज्या शहरानं आपली ओळख शांतता आणि जागतिक पर्यटनाचं केंद्र म्हणून निर्माण केली होती
तिथं आता दररोज सायरनचे आवाज आणि लढाऊ विमानांची घरघर ऐकू येते. या युद्धाचा सगळ्यात भीषण परिणाम दुबईच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून ते आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. दुबईची अर्थव्यवस्था ही तेलावर आधारित नसून ती पूर्णपणे पर्यटन, रिअल इस्टेट आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून आहे. या तिन्ही क्षेत्रांचा कणा या युद्धामुळे पूर्णपणे मोडलाय. दुबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे जगातील सगळ्यात व्यस्त विमानतळ मानलं जातं, ते युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसात अनेकदा बंद ठेवावं लागलं. हजारो आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाली आणि लाखो प्रवासी विमानतळावरच अडकून पडले. एमिरेट्स एअरलाइन ही दुबईच्या आर्थिक शक्तीचं इंजिन मानली जाते. तिच्या ताफ्यातील अनेक महागडी विमानं धावपट्टीवरच उभी आहेत, ज्यामुळं कंपनीला अब्जावधी डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला. पर्यटनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दरवर्षी करोडो पर्यटकांनी गजबजणारं दुबई आज अक्षरशः ओस पडले. एकाच आठवड्यात लाखो हॉटेल्स बुकिंग्स रद्द झाल्या आणि दुबई मॉल सारख्या जगातील सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये आज ग्राहकांऐवजी मिलिटरी पहारा देताना दिसते. त्याचबरोबर दुबईचं जे रिअल इस्टेट क्षेत्र आहे, जे दुबईच्या प्रगतीचं सगळ्यात मोठं गमक होतं, ते आज पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलंय. जगभरातील अब्जाधीशांनी आणि गुंतवणूकदारांनी दुबईत आपल्या मालमत्ता खरेदी केल्या होत्या, कारण त्यांना वाटायचं की हे शहर जगातील सगळ्यात सुरक्षित ठिकाण आहे. मात्र क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि त्यांनी आपल्या गुंतवणुका काढून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मालमत्तेच्या किमती एका रात्रीत 40 ते 50% घसरल्या, तर अनेक नवीन गृहप्रकल्प अर्धवट अवस्थेत सोडून देण्यात आले. काही करोडोंच्या किमतीत मिळणारे विला आज विकत घेण्यासाठी कोणीही तयार नाही. बँकिंग क्षेत्राची अवस्था तर त्याहून बिकट झाली आहे. लोकांनी आपले पैसे बँकांमधून काढून सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे बँकिंग व्यवस्था सुद्धा कोलमडली आहे. दुबईचा या संपूर्ण युद्धात कोणताही दोष नव्हता. त्यांनी कोणत्याही देशावर हल्ला केला नव्हता किंवा कोणाच्या अंतर्गत वादात पडले नव्हते. तरीही भौगोलिकदृष्ट्या इराणच्या जवळ असणं आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं केंद्र असणं हे दुबईसाठी शाप ठरलं. या युद्धात घेण्या देण्याशी संबंध नसतानाही दुबईचा बाजार उठला, कारण हे शहर जागतिकीकरणाचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. इराणने नेमका तिथेच वार केला जिथं जगाला जास्त वेदना होती. आजची उद्ध्वस्त झालेली दुबई ही केवळ एका शहराचा विनाश नाही, तर ती माणसांच्या स्वप्नांची राख रांगोळी आहे. रस्त्यांवर पर्यटकांच्या हसण्याऐवजी आता केवळ मिसाईलचा धूर आणि उद्ध्वस्त इमारतींचे अवशेष दिसत आहेत. मरीना भागात जिथं रात्री उशिरापर्यंत क्रूज आणि पार्ट्या चालायच्या, तिथं आज केवळ लष्करी गस्त आहे. ज्या स्वप्नांच्या शहराला उभं करायला दशकं लागली, ते अवघ्या काही आठवड्यांच्या युद्धात धुळीला मिळाले. भविष्यात हे शहर पुन्हा उभं राहील की नाही, हा प्रश्न आज प्रत्येक दुबईवासियाच्या मनात आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की सुरक्षिततेचा जो मुखवटा दुबईनं चढवला होता, तो या युद्धानं कायमचा उरबाडून काढलाय. जगानं पाहिलेली ही लक्झरी आणि शांततेची दुबई आता केवळ इतिहासाच्या पानांवर आणि जुन्या युट्यूब व्हिडिओजमध्ये जिवंत राहील की काय, अशी भीती वाटतेय. त्यासोबतच जागतिक बाजारपेठेतील दुबईचा प्रभाव कमी झाल्यामुळे मिडल ईस्टमधील इतर देशांवरही त्याचे परिणाम होत आहेत. हे युद्ध कधी थांबेल हे माहीत नाही, पण जेव्हा कधी थांबेल तेव्हा दुबईला पुन्हा पूर्वीचं वैभव मिळवून देण्यासाठी कदाचित आणखी एक पिढी खर्ची करावी लागेल. शांततेच्या काळात जे शहर सगळ्या जगाला खुणावत होतं, ते आज युद्धाच्या भीषण वास्तवाचा सगळ्यात मोठा पुरावा बनून उभा आहे. तुम्हाला या दुबई शहराच्या आत्ताच्या परिस्थितीवर काय वाटतंय? दुबई पुन्हा आधीसारखी उभी राहील का? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेषवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.